मराठीमध्ये आपण महाराष्ट्रातली गावं पाहिली, शहरं पाहिली, पण इथे महाराष्ट्र अजिबात नाही आहे किंवा आपण म्हणू युरोप आहे पूर्णपणे. तुझ्यासाठीही वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे, प्रेक्षकांसाठीही वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. काय सांगशील प्रेक्षक? खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण अख्ख्या युरोपमध्ये जाऊन तुम्ही शूट करणं, तेही क्रूजवर, युरोपच्या वेगवेगळ्या सुंदर सुंदर रस्त्यांवर, हा खरंच एक विलक्षण अनुभव होता. मुळात मराठी सिनेमा संपूर्णपणे युरोपमध्ये शूट होतो हीच गोष्ट खूप स्वागतार्ह आहे. आणि मला असं वाटतं की या गोष्टीचं क्रेडिट आमचा लेखक दिग्दर्शक अमोल शेडगेच आहे, की त्यांनी ज्या पद्धतीने त्या सिनेमाचं क्राफ्टिंग केलं आहे. फक्त 5 कॅरेक्टर्स आहेत अख्ख्या सिनेमामध्ये, मी, अमृता, कश्मीर, शशांक, नेहा महाजन. सो एकतर खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आहे, खूप मजा आली या सगळ्या कास्टबरोबर काम करताना. सगळे खूप टॅलेंटेड ॲक्टर्स आहेत आणि स्टोरी इतकी छान गुंफली आहे एक लेखक म्हणून अमोलनी, की मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी जसं निसर्गरम्य वातावरण तर असणारच आहे, युरोपचे रस्ते, तो समुद्र, ती क्रूज, तर ती भव्यता असणार आहे. पण त्या भव्यतेबरोबरच मला असं वाटतं की एक खूप छान अत्यंत सक्षम असं स्क्रिप्ट, ज्याचं लिखाण आपण म्हणतो, ते या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळेल, एवढं मी नक्की सांगू शकतो. नक्कीच. एक प्रश्न विचारायचा की आता जस्ट रॅपअप पार्टी झाली तर आपण खूप काही विचारूया नको, पण फॉरेनमध्ये एखादा चित्रपट शूट करताना काय अशा 4-5 अशा कुठच्या चांगल्या गोष्टी तुला तिकडे जाणवल्या, तिकडचा एक्सपिरियन्स? मला तिकडच्या लोकांचा एन्थुझियाझम खूप आवडला. म्हणजे ज्या पद्धतीने तिथली माणसं आयुष्य एन्जॉय करतात. म्हणजे आम्ही अनेक खूप ह्यूज क्रूज होतं ते, आणि त्या क्रूजवरती साधारणतः अनेक युरोपियन्स, म्हणजे जगभरातनं माणसं आली होती, पण अनेक लोक अशी होती की जी साधारणतः 75 ओलांडलेली कपल्स होती स्पेशली. आणि आपण जो आत्ता ज्या हॉलमध्ये आहोत त्याच्या जवळजवळ 4 हॉल तिकडे असतात प्रत्येक फ्लोअरवर, जिकडे खूप छान म्युझिक प्ले करत असतात, लाईव्ह बँड असतात, आणि ही लोकं नाचत असतात. वय वर्ष 80-85, आणि त्यांचा जो एन्थुझियाझम आहे आयुष्य एन्जॉय करण्याचा, तो खरंच खूप शिकण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करतात. त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्यावेळी ते रात्री पार्टी करतात, रात्री मजा करतात, त्यावेळी सकाळी हीच माणसं साधारणतः 70-75-80 या वयोगटातलीच माणसं सकाळी 6:30-7 वाजता डेकवरती धावायला येतात. म्हणजे जे काही ते, म्हणजे त्यांचं ज्या पद्धतीचं एक शिस्तबद्ध आयुष्य आहे, ज्या पद्धतीने ते आयुष्य एन्जॉय करतात, त्याच पद्धतीने स्वतःच्या शरीरालाही ते तेवढाच वेळ देतात. तितकीच मजा आणि तितकीच काय म्हणूया ना आपण, तितकाच व्यायामही करतात, तितकीच धमालही करतात, आणि आयुष्य त्यांच्या परीने फुलेस्ट जगतात. हे खूप बघण्यासारखं होतं त्या सगळ्या शूटिंग, जेव्हा क्रूजवर शूटिंग होती तेव्हाचा बेस्ट मोमेंट तुझ्यासाठी काय होता? असे अनेक मुवमेंट्स आहेत खरं तर, की काय म्हणू, म्हणजे जेवढे सांगू तेवढे कमी आहे. पण मला असं वाटतं की एक सीन होता जिकडे मी आणि नेहा महाजन त्या क्रूजच्या एकदम, म्हणजे जिकडे क्रूज सुरू होते तिकडे आमचा एक शॉट घेतला आहे, आणि त्यावेळी सूर्य मावळत होता आणि समोर अथांग समुद्र, म्हणजे दुसरं काही दिसत नाही आहे, आणि असा मावळणारा सूर्य दिसतो आहे, आणि आम्ही तो सीन करतो आहे. अत्यंत रोमॅन्टिक असा तो सीन होता, आणि ते करता तो सूर्य असा डोळ्यात देखत मावळला, आणि ना एक नीरव शांतता झाली त्या सीनमध्ये. पण नेमकी त्या शॉटमध्ये पण त्या 2 लाईन्सच्या मध्ये आमच्यात एक पॉज आला, आणि तो सूर्यही मावळला, आणि फक्त अथांग समुद्र. आणि अक्षरशः असं झालं की अरे, निसर्गापुढे कोणी खूप क्षुद्र होता. पण म्हणजे ती मुवमेंट अशीच थांबावी, त्या शांततेतनं आपण कधी आयुष्यात बाहेर येऊ नये, इतका एक खूप अप्रतिम तो क्षण मला अजूनही लक्षात राहिला आयुष्यामध्ये. ऑफकोर्स ही ट्रिप खूप एन्जॉयबल होती आणि मूवी तितकाच एन्जॉयबल असेल. ऑल द बेस्ट. आपण परत पुन्हा भेटणारच आहोत, जस्ट सुरुवात झालेली आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हाय, मी सचित पाटील. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.